कल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी किती रंग त्यांचे किती गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना हाती द्या ना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी। आज मधली सुट्टीच्या निमित्ताने आपण आलोय माझ्या पुण्याच्या MH12च्या नुमवी मुलींच्या शाळेमध्ये। त्यांनी इतका अप्रतिम होमवर्क केला, हे बघा एवढी ग्रीटिंग्स करून पाठवली त्यांच्या शाळेतल्या शिपाई मामांसाठी मावशींसाठी, म्हणून आम्ही इथे आलोय। कन्या शाळा मुलींची शाळा काय वेगळी असेल, लहानपणापासून खूप उत्सुकता होती, पण या शाळेत जायचं असेल तर चीफ गेस्ट बनून यावं लागतं किंवा असं शूटिंगच्या निमित्ताने। मुलींच्या शाळेत म्हणजे प्रचंड आवाज असा माझा एक समज आहे, कारण असं म्हणतात की नायगरा फॉल्सला एकदा मुलींची ट्रिप गेली आणि तो गाईड म्हणाला की मुलींनो थोडं कमी बोललात तर आपण नायगरा फॉल्सचा आवाज ऐकू शकू। पण या शाळेमध्ये किती आवाज करतायत मुली, काय बोलतायत, काय विचार करतायत, चला बघूया। ह्या शाळेमध्ये इतके गुढी कलाकार आहेत, इतके वादक आहेत, इतके गायक आहेत की मला 2 डोळे 2 कान कमी पडणार आहेत त्यांचे परफॉर्मन्सेस बघण्यासाठी, आणि तुम्हाला तुमचा एक TV सेट कमी पडणार आहे। तर मी तर सगळ्यांना विनंती करतो की इथले जे टॉप परफॉर्मन्सेस आहेत आम्हाला दाखवणार आज। रेडी? चला तुमच्या शाळेतल्या कलाकारांसाठी एकदा क्लास टाळ्या वाजवा। எலிபண்டு கேட்டுல கிக்கு மேட்டர் விக்குது எல்லிஸ் ரோட்டுல புள்ளிவான நிக்குது வேட்டையாடி புடிங்கடா வேக வச்சு தின்னுங்கடா எங்கடா இங்கடா ஆள விடுங்க தேவுடா வாழை குடிசை நிக்குது நட்டாங்கல்லு போட்டு வச்சு நாத்தாங்காலு இருக்குது அச்சச்சோ 3 போகம் 1 போகம் ஆச்சுடா காய வச்ச நெல்லு இப்போ கடத்தருவே போச்சுடா मैत्रिणींनी इतके गोड परफॉर्मन्सेस केलेत की आता आमच्या सगळ्यांच्या वतीने मी एक जबरदस्त मागणी करणार आहे की आमच्या टीचर्सनी आम्हाला काहीतरी सॉलिड परफॉर्म करून दाखवलं पाहिजे, बरोबर आहे?
आणि ते सुद्धा त्यांच्या काळातलं समूह गीत किंवा असं देशभक्तीपर गीत वगैरे आम्हाला चालणार नाही. आम्हाला आमच्या काळातली आजची गाणी पाहिजेत. ओके. क्या बात आहे, क्या बात आहे. मला असं वाटतं की आपल्या शाळांच्या इतिहासात असं पहिल्यांदा घडलं असेल की ज्या एरवी नकाशे घेऊन वर्गात येऊन भूगोल शिकवतात, आपल्याला गणिताचे अवघड अवघड एक एक कोष्टकं सांगतात, त्या बाईंनी आज हुडहुड दबंग म्हणलेलं आहे. धन्य त्या बाई, धन्य त्या विद्यार्थिनी, धन्य तो सलमान खान आणि धन्य ती. क्या बात आहे. पण एक नक्की की या ज्या अत्यंत जबाबदार गंभीर अशा तुमच्या बाई दिसत आहेत त्या पण लहानपणी खूप खोडकर असणार. मला खात्री आहे त्यांनी विद्यार्थिनी असताना नक्की दंगा केला असणार. त्यांनी त्यांच्या शिक्षिकांना टोपण नावं पण ठेवली असणार. त्यामुळे कदाचित त्यांना तुम्ही ठेवलेली टोपण नावं जर त्यांना कळली तर त्या चिडणार पण नाहीत. सांगायची त्यांना. बघा तुमच्याकडे हेल्मेट आहे का मला घालायला, कारण मला भीती वाटते. कारण मला कमाल काय वाटते की तुम्ही तुमच्या बाईंना मकडी म्हणता. मकडी म्हणता. मकडी. कमाल आहे, कमाल वाटते मला. म्हणजे मी एवढं समजू शकतो की तुम्ही तुमच्या बाईंना हिटलर म्हणता, इथपर्यंत ठीक आहे, पण मकडी इज टू मच. मला असं वाटतं की मुख्याध्यापिकांना सगळं माहिती असतं शाळेबद्दल. त्यांना माहिती असणार की मकडी कोणाला म्हणतात. नाही बाबा, मला नाही माहिती, आम्हाला आत्ताच कळलं. ओ माय गॉड, मला तर शॉक बसलाय. हो, असं मी कधी नाही हो बोललो कोणाला. नाही हा, नाही नाही. काय हे, आणि हिटलर म्हणतात. बापरे, हिटलर कोणाला म्हणत असतील काय अंदाज आहे? माझ्यापासून कोणालाही. पाहिलं किती किती प्रामाणिक उत्तर दिलं त्यांनी. पाहिलं, याच्यासाठी मुख्याध्यापिका व्हायला लागतं इतकं मोकळेपणाने उत्तर द्यायला, म्हणून मुख्याध्यापिका होऊ शकतात त्या. बरोबर आहे की नाही? हो का, एवढंच उत्तर दिलं मोठ्याने हो. आणि नशीबवान सोडतही 2 प्रश्नांची लॉटरी कुठल्या तरी 2 मुलींना लागणार आहे की तुम्ही कुठल्याही शिक्षिकेला तुमच्या मनातला कुठलाही प्रश्न विचारू शकता. फक्त त्यासाठी डोळे मिटून माझा हात ज्याच्या डोक्यावर पडेल, बेटा मोठी हो आणि प्रश्न विचार. मी आपणाबाईंना प्रश्न विचारते की तुम्ही लहानपणी दंगा करायचा का तुमच्या शाळेमध्ये? हो, मी लहानपणी खूप दंगा करायची. आम्हाला जसं आता अभ्यासाचा कंटाळा येतो तसं तुम्हाला शिकवायचा कंटाळा येतो का? आता एवढी पंचायत केली आहे ना की मुख्याध्यापिकांसमोर एका शिक्षिकेला हे विचारणं की तुम्हाला शिकवायचा कंटाळा येतो का. खरं सांगावं तरी प्रॉब्लेम आणि खोटं सांगावं तर शिक्षक खोटं बोलत नाहीत. तुम्हाला जसा येतो ना कंटाळा शिकवायचा अभ्यासाचा, तसं आम्हालाही शिकवायचा एखाद्या वेळी कंटाळा येतो. पण तुम्हाला छोट्या छोट्या मुलींना बघून आम्हाला वाटतं की अरे वा, या फ्रेश आहेत आणि दे आर इगर टू लर्न. नाही, पण एक आमच्या मधली सुट्टीच्या गाण्यामध्ये ज्या 4 ओळी आहेत ना, त्या मला असं वाटतं अशा शिक्षिकांसाठीच आहे की ते जे
वर्षांचे पूल आज ओलांडून ये आल्याड घे तुला हवी समजली सुट्टी थोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तया समजली सुट्टी बीड़ी जलाइले जिगर से पिया जिगर मा बड़ी आग डिंग डंग डिंग डिंग डंग डिंग डिंग डंग चालले मस्त फाडून टाकलं एकदम पुन्हा एकदा मस्त गावे हसावे झुलावे खुलावे किती वाटते मधली सुट्टी मधली सुट्टी या मुलींच्या शाळेच्या एवढ्या सगळ्या गोंगाटामध्ये काही आवाज मात्र एकदम स्पेशल असतात. कितीही गर्दी असली तरी ते आवाज वेगळे ओळखू येतात आणि ते खरंच वेगळे असतात म्हणून वेगळे ओळखू येतात कारण ते वेगळाच विचार करतात. म्हणजे माझ्या वर्गात एक मुलगी होती. बायोलॉजीच्या बाईंनी तिला विचारलं की हे बघ आता मी तुला पक्ष्यांचे पाय दाखवणार आहे त्याच्यावरून तू पक्ष्यांचं नाव ओळखायचंयस कुठला पक्षी आहे ते ओळखायचंयस. आणि एका पक्षाचे पाय दाखवले तिला आलं नाही दुसऱ्या पक्षाचे पाय दाखवले तिला आलं नाही तिसरा आला नाही चौथा आला नाही. बाई इतक्या भडकल्या काही अभ्यास करत नाहीस तू अक्कल नाही आहे तुला मठ्ठ कुठची आधी वर्गाच्या बाहेर हो 0 मार्क देईन तुला साधं तुला पायावरून पक्षी ओळखता येत नाही काय नाव तुझं. तिने शांतपणे पाय दाखवला ओळखा. काय चुकलं तिचं बरोबर आहे ना. आता जर पक्षाच्या पायावरून पक्षी ओळखायला सांगतात बाई तर मुलीच्या पायावरून मुलगी ओळखायला पाहिजे. ही जी माझी मैत्रीण आहे हिची एक बारीक तक्रार अशी आहे की हिच्या पालकांना ना सारखं शाळेत बोलवतात हिच्याविषयी काहीतरी तक्रार सांगायला आणि ही असं काही करतच नाही असं हिचं म्हणणं आहे. हो की नाही ग. हो काहीच करत नाही. मग का बोलवतात का तुला शिक्षकांना पालकांची गप्पा मारायच्या असतात म्हणून का काय. थोडा टाइमपास केला ना थोडं मस्ती केली की लगेच पालकांना बोलवतात. अरे चुकीचं आहे हे. पण मग तुला काय अंदाज काय की तुझ्याच पालकांना बोलवतात का बऱ्याच जणांच्या पालकांना बोलवतात का ही तुझी स्पेशालिटी आहे. नाही बऱ्याच जणांचं बोलवतात. पण त्याच्यामध्ये टॉप रँकिंग कोणाचं आहे. पूजा बाबर उर्फ मैत्रिणींची लाडकी बाब्या बरोबर ना. राईट. पण मला एक सांग बाब्या काय प्रकरण आहे. बाब्या म्हणतात कारण मी शाळेत जास्त टपोरीपणा करते जास्त मुलींनी दादागिरी केली की मी पण त्यांना मारते. म्हणजे एकूण तुझं असं अंगात रक्त सारखं सळसळत असतं का. चिडकी आहे मी मुळातच चिडकीस म्हणून मला असं वाटतं की आई बाबांना सारखं बोलवतात ना शाळेमध्ये सारखं बोलवतात. मला असं वाटतं शिक्षकांचा माझ्यावर डोळा असतो. डोळा त्यांनी मला धरलंय की हिला काहीतरी हिच्या पालकांनी हिला मारायलाच पाहिजे असं काहीतरी बघतायत ते आणि मी एकदम सज्जन वागत पण सज्जन नाहीच वागत माझा आहे तोच माझा स्वभाव ठेवते मी. पण एक अशी माहिती मला कळाली की तू तोडफोड पण केलीस शाळेत. एकदा एका आमच्या वर्गातल्या मुलीला चावी हरवलेली दोन्ही सेक्रेटरीने आणि त्या बोलल्या की बाबर तू स्पोर्ट्समध्ये आहे ना चल कुलफोड आहे. म्हटलं ठीक आहे एका हाताने तोडेल मी. मग एकीने ते हातोडी दिली आणून आणि एक टाकली हातोडी तुटलं. एक टाकली हातोडी आणि तुटलं. क्या बात है. कन्या शाळेत आलोय मी. मला असं वाटलं की तुम्ही असा एकमेकींना हळद कुंकू लावत असाल गजरा बिजरा देत असाल तू इकडे कुलूपच फोडतेस डायरेक्ट. हो मग कुलूपच. काय कारण काय तुला तोडावं असं का वाटतं सारखं. हॉबी आहे मला असं वाटतं माझं ते की हे सगळं करताना तुला असं कधीतरी वाटतं का की आपण नको आता तोडफोड करायला एकदम संत बनावा आता आसपास. हा पालक आले ना शाळेत की एकदम सज्जन बेल्ट लावायचा बटन लावायचं वर्ग आणि जायचं कुलकर्णी बाईंकडे आणि मग तू कसा चेहरा करतेस पालक आले की. पालक आले की असं असं थांबायचं आणि खाली वाकायचं असं आणि बाई आलं की बाई सॉरी आम्ही परत असं करणार नाही. मग बाई लगेच सोडतात. त्यांच्याशी 5 मिनिट सज्जन वाकायचं आणि तेवढ्या पुरतं ठरवायचं आता 5 मिनिटं सज्जन आणि उरलेल्या वेळेत दुर्जन. असं मी ऐकलं की तू एक साडी बिडी नेसून एकदा आली होती फंक्शन. हो मला साडी नेसायची नव्हती तरी कुलकर्णी बाई वगैरे बोलल्या आता उपचिटणीस झाले म्हटलं तुला नेसायलाच लागणार आहे. मग साडी मी नेसली एंट्री केली तिकडून गाडीवर आलेले एकदम स्टोल वगैरे बांधून मी एंट्री केली सगळ्या जोरात ओरडल्या खूप जोरात ओरडल्या अई बाबर तू येसी शपथ असला बाब्या आला साडीमध्ये असं झाली हेडलाईन आणि होती. मग बाईंना पण मी साडी घालायला लावली मी तर घातलीच आणि आमच्या स्पोर्ट्सच्या मॅम आहेत त्यांना पण मी साडी घालायला लावली. हा म्हणजे तू कंपल्शन केलंस. पण तू आता मोठेपणी काय व्हायचं ठरवलंस. मोठेपणे मी स्पोर्ट्समॅन का स्पोर्ट्स वुमन. स्पोर्ट्स. आणि अजून तुला मला एक प्रश्न विचारावा असं वाटतं. आता बास प्रश्न आता जरा एक मला मस्त गाणं म्हणून दाखव.
ए असं मुळात ठरलेलंच किती नाहीये. प्रश्न एक विचारताय मिनिट. आता? बास प्रश्न, मी बोर झाले आता, मला गाणं म्हणू द्या. आणि ती वाली नाही, आता जरा नवीन या काळातली मस्त बीडी ती वाली जलैले. म्हणजे मी काय जुन्या काळातला नाहीये. ती वाली म्हणजे तुमची नाही का ती नवीन भारी गाणी, ती सगळ्यांना आवडतात. आता ती नको, हिंदी एकदम बीडी जलैले. मी कुठला? शिट्टी वाजवते बीडी जलैले. बीडी जलायला काय काय करायला लागेल मुलांसाठी? हा, पण तू शिट्टी वाजवणार असशील तर मी गाणार. डिंग डांग डिंग डिंग डांग डिंग डिंग डांग डिंग डिंग डांग, बीड़ी जलाइले जिगर से पिया, जिगर मा बड़ी आग, डिंग डांग डिंग डिंग डांग डिंग डिंग डांग. चालले, क्या मस्त, बात है, भारी क्या बात है. टाकलं. जलकन्या, बहुश्रुता नुमविया, सोज्वळम, सगळ्या शिक्षकांच्यात पॉप्युलर आणि तरी अतिशय दंगेखोरम आणि टगम असलेली अशी चतुर विदुला इकडे आहे. तर तुझी स्माईलच इतकी नॉटी आहे ना की कळतंय की तू काय रसायन काय. नाही, ॲक्च्युली मी सगळ्या टीचर्समध्ये एकदम सोज्वळ वगैरे अशी मुलगी आहे, पण माझं खरं रूप हे माझ्या फक्त फ्रेंड्सला माहिती आहे आणि 1 ते 2 टीचर्सला माहिती आहे, ते पण त्यांना त्रास दिला होता म्हणून. पण शिक्षकांना काय त्रास दिला होता? असं कसं सांगू, 10वी आहे माझी, परिणाम आहे माझ्या मार्कांवर. नाही होणार का? नाही तर सांग सांग. बाई एकदा शिकवत होत्या आणि त्यांची फळा पुसण्याची स्टाईल एकदम विचित्र होती. तर म्हणजे त्या अशा पूर्ण हलतात. आम्ही सगळ्या वर्गाला सांगितलं की त्या हलताना आपणही मागून हलायचो आणि आम्ही हलत होतो आणि मागून त्यांच्या एक फ्रेंड आहेत, ते त्या अशा जात होत्या. त्यांनी बघितलं आणि त्यांनी माझी चुगली केली त्या बाईंकडे. आणि हेच मला आवडत नाही शिक्षकांचं. किती तुम्ही असतं हे. किती शांतपणे खोडी काढत होतात की हो नाही? ना, काही कळत पण नव्हतं त्यांना, त्यांचं मन दुखावत पण नव्हतं. तरी किती गुणी मुलगी आहे की शिक्षकांचं मन दुखवत नाही तरी त्यांची खोडी काढते. खरोखर अशी फार गुणी आहे. हा, तुझ्या हुशारीतून आलेली काही बाईंची टोपणनावं वगैरे सांगावी अशी माझी फार इच्छा आहे. ही इच्छा मी नाही कम्प्लीट करू शकत. 10वीचं वर्ष आहे, इंटरनल मार्क्सवर खूप परिणाम होईल. ह्याला म्हणतात चतुरपणा. इंटरनल मार्क्सवर परिणाम होईल म्हणून टोपणनावं सांगत नाहीये. 11वीत गेल्यावर परत ही नावं सांगायला लागणार मला खात्री आहे. नक्कीच. हो ना? नक्की. ऑल द बेस्ट. त्याच्यापेक्षा काहीच नाही मी सांगू शकत नाही. या गाडीला ब्रेक नाही अशी पाठी तिच्या पाठीवर सतत लावलेली दिसते ना, ती श्रुती माझ्या समोर बसली आहे जी बोलायची थांबतच नाही. आणि म्हणून तिला बिचारीला ना बाई सारख्या ओरडतात आणि तिच्या पालकांना सारखं बोलवतात. हो ना ग? हो सर, याच वर्षीची घटना आहे. म्हणजे हिंदीचा तास होता आणि मी शेवटच्या बेंचवर, मला त्या बाई अजिबात आवडत नाहीत. हिंदीचा तास होता आणि मी शेवटच्या बेंचवर माझ्या हातावर जॉली करत होते आणि माझं लक्ष होतं. तर बाईंनी ते बघितलं आणि त्यांना राग आला. त्यांनी मला पुढे बोलवलं आणि मला असं सांगितलं की तुझं नाक भिंतीला चिटकवून ठेवायचंच, पूर्ण तासभर तसंच उभं राहायचं. मग मला त्यांचा फार राग आलेला तेव्हा. पण दिवसातनं जागी असतेस समजा काय 18 तास, त्याच्यापैकी किती तास तू बोलत असते असं तुला वाटतं? 18 तासापैकी 16 तास तर माझ्या बडबडीतच जातात. बाकीचे 2 तास खाणं, झोपणं, अभ्यास. पण घरी इतकीच बोलतेस तू? घरी बोलता येत नाही म्हणून जेवढं बोलता येतं तेवढं शाळेतच बोलून हा घेते. फार विचार करण्यासारखा मुद्दा आहे बरं का. आणि कधी कधी तासात थापा पण मारल्या. सर तुम्ही कधी थापा मारल्यात कशा? मी शाळेत कधी थापा नाही मारायचो. हो, तू काय काय प्रकारचे थापा मारलेस आतापर्यंत? मी कधी कधी म्हणायचं मी आजारी आहे, मम्मी आजारी आहे, हॉस्पिटलला जायचंय, लग्नाला जायचंय. कधी कधी शेजारच्या काकूंना पण वारवायचे, काय केलं? मारायचे. म्हणजे शेजारचे काकू गेले असं सांगितलं तू? किती शेजारचे काकू आतापर्यंत गेले आहेत तुमच्या? नाही, एकच गेले. एकच गेली ना? पण कधी कधी वर्गात असं म्हणजे बोलावं असं वाटलं ना की आता तर खूपच कडक कडक टीचर्स आलेले आहेत, त्यामुळे जास्त बोलताच येत नाही. म्हणून क्लास लावलाय, क्लासमध्ये बडबडते, तिथं पण जास्त बोलता येत नाही. त्यामुळे आता मला बोलायला हे खूपच मला तुला बोलू देत नाही हे मला म्हणजे मुस्कटदाबी होती तुझी जवळजवळ असं मला वाटतं. मला असं वाटतं की आता तुला बोलावं असं वाटत नाहीये ना? वाटतंय बोलावंसं आता पण, वाटतंय. कारण आता कुठं मला वाटतं बोलायला हिचं बोलणं chance चालू मिळाला. राहू दे. मी हिला आणि अजून काही वर्षानंतर हिच्या नवऱ्याला खूप जास्त शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट देतो. प्रचंड वर्ष बडबड ऐकायची. या रत्नांशी बोलून मी सॉलिड दमलो आहे, पण इथे अजूनही खूप रत्न आहेत आणि त्या सगळ्या रत्नांना मिळून शाळेविषयी, शिक्षणाविषयी, अभ्यासाविषयी खूप काही बोलायचं आहे. Why this? ओझं माझ्या डोक्यावरी डोक्यावरी टटाव टटाव टटाव. Subjects आला मायन्स मॅथ्स सायन्स हार्ड.
टट्या वादी सोज माझ्या डोक्यावर डी टट्या टट्या टट्या. कुठल्या मुलांनी काय कोणाला काय मुलींना काय केलं ना चप्पल काढून मारूशिवाय. लिव्हरची खीर एकदा पुरीला हसली, पुरी झाली लाल, तिचे फुगले गाल, मनाले भरू, डोळे लागले झरू, इथून उठून तरा तरा ताटा जाऊन बसली. मधली सुट्टी मधली सुट्टी पुन्हा एकदा मस्त गावे हसावे झुलावे खुलावे किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे पहा कोवळे ऊन बोलावते वर्षांचे पूल आज ओलांडून ये आल्याड घे तुला हवीच मधली सुट्टी. प्रत्येकाला असं नक्की एकदा तरी वाटत असेल की परत एक दिवस तरी शाळेत जायला मिळावं, पण काही लोकांना हे भाग्य मिळतं की पुन्हा एकदा त्यांना शाळेत जायला मिळतं. आणि त्याच्यातली आपली ही मैत्रीण आहे मधुरा वेलणकर साटम, आपल्या सगळ्यांची अत्यंत आवडती अभिनेत्री आणि माझी मैत्रीण. कशी असते मस्त आणि किती छान वाटतंय मलाच हे बघून की तुला तुझ्या शाळेत परत यायला मिळालं. तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खरं तर मला जेव्हा सांगितलं शाळेमध्ये शूटिंग आहे म्हटल्यावर मला रात्रीपासून स्वप्न पडायला लागले आहेत शाळेची. कारण शाळा म्हणजे मला असं वाटतं प्रत्येकाला आपल्या शाळेचे दिवस खूप जवळचे असतात. एक दिवस परत असं मिळालं की मला शाळेतला तो दिवस परत जगायला आवडेल, तर तो कुठला दिवस असेल? खरं तर खूप दिवस आहेत, पण शाळेला 75 वर्ष जेव्हा पूर्ण झाली त्यावेळेला शाळेमध्ये खूप उपक्रम राबवले गेले आणि सगळ्यांना जेवण वेगवेगळ्या प्रत्येक वर्गामध्ये त्या त्या सालची मुलं, मग सगळे तक्ते नवीन केले, गाणी नवीन बसवली गेली, नाटक बसवलं गेलं आणि या सगळ्याचा पार्ट मी होते. म्हणजे मागे मागे का होईना पण सगळ्यामध्ये मी होते. आणि ते जे काही 4 दिवस शाळेचे मला आठवतात ते मला कायम आठवत राहते. या तुझ्या बॅच मधली अनेक लोक अनेक फील्डमध्ये गेली असतील की ज्यांची तुला भेटच झालेली नाही. म्हणजे उदाहरणार्थ राहुल यादव तुझा मित्र मिलिटरीमध्ये गेला, तो तुला कदाचित भेटला नसेल. राहुलच्या बाबतीत तर तो पुढे मिलिटरीमध्ये गेला, त्यामुळे 6-6 महिने हा जिवंत आहे का मेला आहे हे पण आम्हाला कळायचं नाही. म्हणजे अक्षरशः मी त्याला फोनवर म्हणायचं की तू एक फोन करून कळत जा की तू जिवंत आहेस. कारण तो जिवंत आहे आणि तो आला पण आहे, तर त्याला पण 1 मिनिट फक्त बोलूया. यांनी बरोबर माहिती काढलेली आहे. मला म्हटलं आला का वाटतंय की राहुल यादव का डायरेक्ट आठवला याला. स्पेशली असं बाकांवरती बसून तर अगदीच जुनी आठवणी एकदम. म्हणजे मला खरं असं वाटतं की पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी असं बॉलबेरी इकडनं तिकडे खेळून बघायला पाहिजे असं वाटतं. मी आज पहिल्यांदाच पहिल्या बेंचवर बसलीये. मी शाळेत असताना उंच असल्यामुळे कायम शेवटचा बेंच किंवा मग इथे कडेला, की म्हणजे माझ्या उंचीचा कोणाला त्रास होऊ नये. म्हणजे मी बॅक बेंचर नव्हते. मल्लखांब पण करायचे. हो, दोरी मलखांब करायचे मी. आणि व्यायाम शाळेत ऍक्च्युली खूप काय काय शिकलो आम्ही. आणि दोरी मल्लखांब अतिशय सुंदर खेळायचे. ही माझी लहान बहीण आहे ऍक्च्युली. एक्झॅक्टली. ही खरं तर आमच्या शाळेची नाही आहे. इंग्लिश विद्यालयाचीच आहे पण इंग्रजी माध्यमाची. आता मला एक्झॅक्टली शाळेतल्या मुलांची बोलतो असं वाटतं. हा जो टोन आहे, सरप्राईज दोघंही जण. एखादी डायरी जी तुमच्या कप्प्यात खूप मागे जाते आणि त्याच्यावर नवीन पुस्तकं नवीन कपडे जात जात आणि ते मागची डायरी जी राहते ती अशी मागे वळून तुला एकदम दिसू शकते. पुन्हा एकदा मस्त गावे हसावे झुलावे खुलावे किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे. सो हाय मीरा, कशी असते? बापरे, टू मच.
तिला तुझी बहीण म्हणून नाही बोलवलं, ती तुझी शाळेतली मैत्रीण आणि तुम्ही शाळेत पण तितकंच एकत्र असायचं. त्यामुळे ती बहीण टाईपमध्ये शाळेतली तुझी स्कूल फ्रेंड म्हणून ती आज खरं तर इथे जास्त सिनियर आणि तुमची आई शिक्षिका होती. प्लीज होता आई नाही ना आली तरी पण मी एक आठवण म्हणून सांगतो, ही 8वीमध्ये एकदा मॉनिटर होती वर्गाची आणि 2-3 मस्तीखोर मुलांनी मस्ती केली, त्यांनी शिस्त तोडली. तुम्हाला विश्वास नाही बसणार, आज ही रडते इथे, पण तिने त्या 2 मुलांचे अक्षरशः इथे कॉलर पकडून त्यांना हातमध्ये ढकलून दिलं. इतकी स्ट्रॉंग होती आणि मला असं वाटतं की तिला पण खरं तर मिलिटरीत जर नेलं असतं. ऍक्च्युली कसं आहे की मी शाळेमध्ये खूप मागे मागे असायचे सगळ्यामध्ये. मी गायचे सुद्धा, नाचायचे किंवा नाटकामध्ये भाग घ्यायचे, पण मागे म्हणजे मीराती मेन रोल, मी मागे टाळ्या वाजवायला वगैरे असं. त्यावेळेला खरं तर मी एक विनय काकाच्या एका सिरियलमध्ये काम केलं होतं आणि एक छोटा रोल होता. तर विनय काका म्हणाला मधुराला पाठव आणि मी गेले आणि नंतर आल्यावर मी आईबाबांना सांगितलं प्लीज मला असं कुठे पाठवू नका, मला अभिनय वगैरे नाही करायचा. मला एक जाता जाता एक आठवण सांगायची उगीच मीराती इथे आहे म्हणून. कारण खरं तर गौरीताई, मीराती आणि मी आम्हाला तिघींनाही आई शिकवायला होती आणि गौरीताई मेहनती होती, मीराताई हुशार होती, मी दोन्ही नव्हते. मीराताई चित्रकला खूप तिची छान होती आणि कमर्शियल आर्टिस्ट आहे ती. तर माझा नेहमी गृहपाठाची चित्र राहिलेली असायची अनेक, आणि मग अचानक उद्या बाई तपासणार आहेत म्हटल्यानंतर मीराताई म्हणजे 5 चित्र राहिले. मग मीराताई एवढ्याशा बाईवर 5 चित्र वगैरे माझी राहिलेली असायची. मग मीराताई काढून द्यायची आणि 3च वर्ष पुढे असल्यामुळे बाईंना मीराताईचं चित्रकला माहितीच नाही आणि माझीही माहिती होती. त्यामुळे चित्र बघल्यावर बाईंना कळायचं हे कोणी काढलंय ते. मग त्या कमी काढायच्या आणि सांगितलं पुढच्या वेळेला स्वतः काढ. हा शेरा पण शाळेतच मिळू शकतो की पुढच्या वेळी स्वतः का. याच्या इतका गोड आणि निरागस शेरा नाही दुसरा. पण मला कायम असं वाटतं की आता तू शाळेतल्या ऍक्टिव्हिटीज, दोरीवरचा मल्लखांब विषयी बोललीस, व्यायामशाळेविषयी बोलली, एक काहीतरी शाळेतली गोष्ट इथे परत करून दाखवायला हवी. चॉईस इज युअर्स. मग दोरीवरचा मल्लखांब असेल तर आम्ही ते अवेलेबल करून देऊ शकतो. नाही तर सगळ्यात सोपं आहे की मगाशी तू बोलताना असं म्हणलीस की मी एकटी नाही गात, पण आम्ही एकत्र गायचो. गाऊ शकतो तसं मी गाव. तू पण आहेस पहिला. नाही आज तुमच्या शाळेतलं गाणं ऐकायचं आहे. 1 2 3 4. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, पुरी झाली लाल तिचे फुगले गाल, मनाले भरू डोळे लागले झरू, इथून उठून तरा ताटा जाऊन बसली, चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, तिकडून ताई आली तिने युक्ती केली, पुरीची आणि खिरीची मग खूप गंडी झाली, तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली, चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. छान वाटलं आता तुम्हाला गाताना बघून, आणि मला 110% खात्री आहे की घरी बसलेला प्रत्येक माणूस आपापलं गाणं आठवत असेल की आपण कुठलं म्हणायचं. आणि असं मला वाटतं की कुठलाही शाळेतला ग्रुप बघणं याच्या इतकं सुंदर दृश्य नाही असं कायम वाटतं. यांना यांचं गाणं सापडलं, यांना यांचे ते क्षण सापडले. तुम्ही पण तुमची गाणी आठवा, तुमचे क्षण आठवा. मी माझे आठवतो. आमच्या क्लासचे इथे आहेत ना फार असे म्हणजे छपरी टाईपच फार मुलं आहेत. छपरी टाईप म्हणजे अशी आहे. सूर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी दिशा, घरी परत चढण्यासाठी भाकरांना दिशा, मध खाते माशी तरी सोनेमध्ये डंक, मध खाते माशी तरी सोनेमध्ये डंक, चिकटला पोळी त्याच्या पायाखाली डिंक, देते कोण देते कोण देते कोण देते. मधली सुट्टी, मधली सुट्टी, आभाळाचे गाणे, मातीतल्या कणसाला मोतियाचे दाणे, उगवत्या उन्हाला या सोनसरी अंग, पश्चिमेच्या कागदाला केशरिया रंग, देते कोण देते कोण देते कोण देते, देते कोण देते कोण देते.
कोळी त्याच्या पायाखाली लिंग देते कोण देते कोण देते कोण देते देते कोण देते कोण देते कोण देते रूम तारारा रूम तारारा रूम तारारा रूम तारा. मी इथे बसतोय तर या मुलींची गप्पा मारायला, पण मुलींची गप्पा मारणं अतिशय अवघड असतं कारण त्या एकतर्फी होतात. म्हणजे आपण ऐकायचं आणि त्या बोलणार अशा. म्हणजे एकदा एक बाई ज्या फोनवर कमीत कमी अर्धा तास तरी बोलायच्या, त्यांचा एक फोन फक्त 5 मिनिटात संपला. त्यांच्या नवऱ्याने विचारलं का ग एवढाच फोन ठेवलास? तर त्या म्हणल्या हां रॉंग नंबर होता ना त्यामुळे 5च मिनिटं बोलले. इतक्या बडबड करतात मुली. पण तुम्ही मला बोलून द्याल ना? वा 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 वा. मला खरी खरी उत्तरं द्यायची आहेत. मला सांगा आजच्या काळामध्ये एका घरामध्ये जेव्हा एक बाळ जन्माला येणार असतं तर तो मुलगा आहे का मुलगी आहे याच्यावर खूप चर्चा होते. आणि जेव्हा मुलगी होते तेव्हा चेहरा पडतो का नाही पडत? नक्की. पण आपण काही काही भागामध्ये असं ऐकतो की मुलगी होणार असेल की ते मूल नकोच. असं का असेल? अजून काय वाटतं तुम्हाला? काही जणांना म्हणजे काही घरांमध्ये असं वाटतं की आपल्या घराला वारसच मिळावं, कारण मुलगी झाली की ती लग्न करून सासरी जाते आणि मग म्हातारपणी त्यांना आधार मिळत नाही, त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्या घराण्याला वारसच हवा. पण आता तुमच्यासारख्या मुली तुम्ही आधार देणार की तुमच्या आईबाबांना? आणि जी मुलं असतात काही मूर्ख मुलं ती वृद्धाश्रमात पण ठेवतात की नाही बाबा? अजून कोणाला याच्याविषयी नाही बोलायचं? पूर्वीच्या काळी सगळे लोक असे म्हणायचे की मुलींना शिक्षण दिलं गेलं नाही पाहिजे आणि फक्त मुलांनाच शिक्षण दिलं गेलं जायचं. त्यामुळे सगळ्यांना वाटायचं की फक्त मुलंच घराला आधार देऊ शकायचे. त्यामुळे लोकांकडे विचार ते परंपरेने हे केले, ट्रान्सफर केले गेले आणि त्यामुळे अजूनही लोकांना असं वाटतं की मुलगी जन्माला येऊ नये, मुलगाच व्हावा. पण हे किती चूक आहे हो की नाही? मग तुम्ही मुलींनी त्याच्या विरुद्ध काहीतरी आवाज उठवला पाहिजे ना. आता मला एका प्रश्नाचं अत्यंत खरं खरं उत्तर द्यायचंय. खोटं बोललात तर 2 दात पडतील. खरं खरं सांगा, असं किती जणींना वाटतं की ऍक्च्युली आपण मुलं मुली असलेल्या शाळेमध्ये हवं होतं? बस मला तिच्याशी बोलायचं. तिला माईक द्या जरा. कारण तिचा हात इतका कॉन्फिडेंटली वर आला पहिला मला. तिला माईक द्या. काय नाव तुझं? मैत्रेयी. मैत्रेयी. तुला का असं वाटतं ग? मजा येते. कारण मजा येते. मजा म्हणजे एन्जॉय जास्त करता येतं. एन्जॉय. मग तुम्ही काय कमी करता का इथे एन्जॉय? अरे नाही, कमी बिलकुल नाही करत. समजा तू तशी 2 पोनीटेल घालून शाळेत येतेस तर तुला मैत्रिणी असं म्हटलं की हा तू गोड दिसतेस तर काय त्याने होणार आहे? त्याच्यापेक्षा जर आपण मुला मुलीच्या शाळेत असतो आणि एखादा मुलगा म्हणला बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. बरोबर आहे. ऍक्च्युली मलाच नाही कोणत्याही मुलीला फरक पडला असता. करेक्ट. खरं सांगू ही फार खरं बोलणारी मुलगी आहे. तुम्ही सगळेजण खोटं बोलणार. देत मला तिच्याशी पण बोलायचं कारण तू एवढी चांगली आर्टिस्ट आहेस. तुला नाही असं वाटत? नाही, बिलकुल नाही. का ग? नाहीच वाटत. कारण का तुला असं वाटतं की आपणच मुलगा असतो तर बरं झालं असतं? हो, तसं पण वाटतं. का असं वाटतं की तुला रस्त्यात असे जरा हाणला असता कोणाला तरी धरून? हो, कुठल्या मुलांनी काय कोणाला काय मुलींना काय केलं ना चप्पल काढून मारूशी वाटतं. बरं मला सांगा, आतापर्यंत कोणी कोणी कुठल्या तरी मुलाला रस्त्यात थोबाडीत मारली? थोबाडीत मारलेत तुम्ही? मला तिच्याशी बोलायचं. तिला द्या. बरं तू मुलाला म्हणजे मी छोट्या भावाला घरात मुस्कटात मारली तसं म्हणत नाही. मी रस्त्यात मुलाला थोबाडीत मारलीस? जे रस्त्यात नाही मारली तरी सुद्धा आमच्या क्लासचे इथे आहेत ना फार अशी म्हणजे छपरी टाईपच फार मुलं आहेत. छपरी टाईप म्हणजे अशी अशी आहे? माझ्या फ्रेंड्स आहेत म्हणजे त्या आता मोठ्याच आहेत, 10वी 11वीत असतील.
तर एकदा म्हणजे त्यांनी आता बोलले होते ते म्हणजे असं म्हणजे बोलले होते काय ते तर मग सगळ्यांनीच मारलं होतं त्यांना. काय मारकुट्या मुली आहात तुम्ही. आणि आता सगळे डोळे बंद करा. मी तुम्हाला लाज वाटणार नाही उत्तर देताना. कोणाकोणाला बॉयफ्रेंड आहे हात वर करा. काही काही जणांनी हात अडकावून ठेवले चुकून वर जायला नको म्हणून. ठीक आहे, पण शाळेत असताना मला असं वाटतं की अशा भानगडीत न पडता अभ्यास, गाणं, स्पोर्ट्स याच्याकडे लक्ष दिलं तर जास्त बरं होईल. आता याच्यातनं पुढचा प्रश्न असा येतो की समजा उद्या एक मुलगा सॉलिड आवडला हा आणि लग्न ठरलं. काय लग्न ठरणार. ऐका, खरा प्रश्न पुढे. आणि त्याचे आई वडील म्हणले की हो नक्की तुम्ही लग्न करा पण एक 5 लाख रुपये द्या. आणि तुमचे आई बाबा पण म्हणले की काय हरकत आहे, दे की आपल्याकडे आहेत 5 लाख रुपये दे. तर किती जणी अशा आहेत की तरी त्या मुलाला नाही म्हणतील. एक मिनिट, मला परत मैत्रीशी बोलायचं. तिला माहिती कारण त्यांनी फार शेवटी उगीच आता सगळ्यांनी केलाच आहे म्हणून हात वर केला. पण तिचं बहुतेक म्हणणं असं की आता काय मला मुलगा आवडलाय आणि वडील द्यायला तयार आहेत तर तुम्हाला काय करायचंय. काय म्हणणं काय तुझं. काहीच नाही. हे बघ तुझ्यासारख्या काहीच नाही विचार करणाऱ्या मुली आहेत ना त्याच्यामुळे इतर मुलींना टेन्शन येतं हुंडा देण्याचं. बरोबर आहे की नाही. त्यामुळे तू पण असं आजपासून विचार कर किती मुलगा आवडला तरी मी देणार नुसतं म्हणते ती पण तरी तो आवडला तर ऍक्च्युली मी देईन. पण मग आत्ता या क्षणाला तुम्हाला असं जर कोणाला सांगितलं की चला नुमवी मुलींची आणि नुमवी मुलांची आपण असे पत्ते कसे एकत्र करतो तसे एकत्र करून मुलं मुली एकत्र करतोय तर कोण कोण तयार आहेत. नाही तयार. कोण ही शाळा सोडायला तयार आहे त्यांनी हात वर करा. कोणालाही शाळा सोडली तर चालेल मला असं कोणाला वाटतं. हे मला खरं सांगू एवढ्या उत्तरांच्यात सगळ्यात आवडलेलं उत्तर हे आहे कारण ज्याला शाळा सोडावीशी वाटते ना तो बेकार विद्यार्थी असतो. चूक असतो असा. आणि तुम्ही सगळे बरोबर आहात. त्यामुळे तुमच्यासाठी आणि तुमच्या शाळेसाठी का ग बाई असं करते आमच्या हिरोईनला. कारण की सगळे हिरोईन जास्त शायनिंग खातात. टीचरनी मला शिक्षा केली तर मी त्यांना हवेत उडवेन. म्हणजे असं दृश्य असेल की एक दिवस आम्ही शाळेत येऊ आणि आंब्याच्या झाडावर एक बाई बसलाय. आईचं प्रेम तर ते आहेच पण रोज रोज पोळी भाजी खाऊन खूप कंटाळा येतो म्हणून कधी कधी फास्ट फूड खाल्लं पाहिजे. आईच्या प्रेमाची जागा फास्ट फूड घेऊ शकत नाही. टाळ्या वाजवा एकदा या वाक्यासाठी. किती छान वाक्य बोलली. मधली सुट्टी मधली सुट्टी. छडी लागे छमछमसाठी माहिती असलेली ही छडी आमच्या मधली सुट्टीमुळे झाली जादूची कांडी. आणि उद्याच्या या PT उषा, सायना नेहवाल, कल्पना चावला, दीपिका पदुकोण माझ्या आसपास बसल्यात. बघूया ही जादूची कांडी वापरून त्यांना काय मागावंसं वाटतंय. जादूची कांडी माझ्या हातात आली तर मी इतकी ताकद आणील की ना टीचरनी मला शिक्षा केली तर मी त्यांना हवेत उडवेन. म्हणजे असं दृश्य असेल की एक दिवस आम्ही शाळेत येऊ आणि आंब्याच्या झाडावर एक बाई बसल्यात दुसऱ्या बाई अशा गच्चीतून खाली येत आहेत. असं मला शाळेचा युनिफॉर्मचा फार कंटाळा आलाय म्हणून मी ना नवीन ड्रेस घालून रोज रोज शाळेत येईल आणि बाकीच्यांना पण सांगेल की नवीन ड्रेस घालून या. मला जर जादूची काडी मिळाली तर मी माझी 0 फिगर बनवेन. मला जर ही जादूची कांडी मिळाली तर मी अशी एक कॅप्सूल बनवीन की मला 10वीच्या परीक्षेत नक्कीच 99 मार्क्स पडतील. मला जादूची कांडी मिळाली तर मी सगळ्या हिरोईनचे चेहरे काळे करेन. का ग बाई असं करते आमच्या हिरोईनला. कारण की सगळे हिरोईन जास्त शायनिंग खातात पण का जास्त शायनिंग का करतात त्या सुंदर दिसतात म्हणून. मग तू पण सुंदर दिसतेस. का नाही वाटत तुला तू सुंदर दिसतेस म्हणून. मी काळी म्हणून. अगं काळी लोक पण सुंदर असतात. आपण बघ ना दोघं कसले स्मार्ट होत. दुसऱ्याला काळं करण्यापेक्षा आपण पण स्मार्ट दिसू त्यांच्यासारखे. चालेल ना. हो तथास्तु. काय दंगा केलात तुम्ही. किती आवाज केलात बाप रे. पण आता शांतपणे गंभीरपणे एक छान गोष्ट ऐकाल.
आवडेल गोष्ट ऐकायला. आणि मी तुम्हाला गोष्ट सांगणार ती अगदी आजची गोष्ट आहे. एका शाळेमध्ये एका वर्गामध्ये एक मुलगी असते. ती रोज मधली सुट्टी झाली की कोणाचा तरी डबा चोरत असते आणि त्या डब्याच्या जागी स्वतःचा डबा ठेवत असते. आणि खरं तर त्या मुलीच्या डब्यामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी असतात. म्हणजे बाहेरनं आणलेले बर्गर्स, पेस्ट्रीज, केक्स, सगळ्या छान छान गोष्टी. आणि ती चोरत्याच्या डब्यात मात्र असते दरवेळी पोळी भाजी. त्यामुळे कोणी कंप्लेंटच करत नाही. सगळ्या मुली म्हणतात बरंच आहे ना, आपला पोळी भाजीचा डबा गेला आणि आपल्याला बर्गर खायला मिळालं, आपल्याला केक खायला मिळाला. नेमकं होतं असं की त्या शाळेत येते एक नवीन मुलगी आणि ती मुलगी पहिल्याच दिवशी बसलेली असताना ही मुलगी येते आपली हिरोईन आणि डबा चोरायला लागतं. ही मुलगी तिचा हात पकडते आणि तिला मुख्याध्यापिकांकडे घेऊन जाते की ही माझा डबा चोरत होती. मग सगळ्या मुली म्हणतात की हो माझा पण हिने एकदा चोरला होता, माझा पण एकदा चोरला होता, माझा पण चोरला होता. मुख्याध्यापिका विचारतात का तू रोज डबा चोरतेस आणि तुझा डबा इतका छान असतो तू का दुसऱ्याला देतेस. त्या छोट्या मुलीच्या डोळ्यात पाणी येतं पटकन आणि ती म्हणते खरं सांगू का बाई, मला आई नाही आहे, त्याच्यामुळे मला रोज दुकानात आणलेले पदार्थच डब्यात आणावे लागतात ना. आणि मला कोणाच्या तरी आईने केलेला डबा खायचा असतो, माझ्या नाही तर दुसऱ्याच्या तरी आईने केलेला डबा मला खायला मिळेल, म्हणून मी तो डबा चोरते. आणि माझा जो पेस्ट्रीज बर्गरवाला डबा आहे जे मी विकतच आणलेलं असतं ते दुसऱ्याला देते. बाईंनाही कळत नाही की काय बोलावं. वर्गातल्या सगळ्या मुली पण तिच्याकडे एकदम वेगळ्या नजरेने बघायला लागतात. सगळ्यांचाच आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोनच बदलतो. तुमचा बदलला? काय मिळालं तुम्हाला या गोष्टीतून, कोण सांगेल? बाहेरच्या गोष्टींपैकी जे आईने बनवले असतं ते खूप मस्त असतं खाण्याला, कारण पण आई बनवते, आईचं प्रेम असतं त्याच्यात. किती छान उत्तर दिलं. अजून कोणाला बोलायचं या गोष्टीवर? आईचं प्रेम तर ते आहेच, पण रोज रोज पोळी भाजी खाऊन खूप कंटाळा येतो, म्हणून कधी कधी फास्ट फूड खाल्लं पाहिजे. माझे डबा करून देते आणि मी तो खात नाही, पण ही गोष्ट ऐकून असं वाटतं की मी आता इथून पुढे डबा खाईल. ज्यांना आई नसते त्यांना आईच्या अन्नाची खूप किंमत असते, त्यामुळे त्यांना आईच्या हातचं खाणं खूप आवडतं. रोज पोळी भाजीऐवजी जर आईने घरीच फास्ट फूड डब्यात दिलं तर जास्ती मजा येईल. आईच्या प्रेमाची जागा फास्ट फूड घेऊ शकत नाही. टाळ्या वाजवा एकदा या वाक्यासाठी. किती छान वाक्य बोलली. पण तुम्ही मुली आईशी खूप वाद घालता आणि भांडता, हे किती चुकीचं आहे. मग एकीकडे आपल्याला सगळ्यांना आईची इतकी आठवण येते, तुम्ही वाद का घालता? आज मला प्रॉमिस द्या आजपासनं, आणि सगळ्यांनी टी व्हीवरच्या पण सगळ्यांनी, की आईशी वाद घालणार नाही. द्या प्रॉमिस. तुमच्या शाळेमध्ये मी आलो याचं कारण तुम्ही मागच्या आठवड्यात दिलेला होमवर्क सगळ्यात छान केलात. सगळ्यात जास्त ग्रीटिंग कार्ड्स इथे तयार झाली म्हणून आम्ही इथे आलो. पण आता या आठवड्याचा होमवर्क नीट लक्षपूर्वक ऐका. आणि फक्त तुम्ही नाही, महाराष्ट्रभरची मंडळी मागच्या आठवड्यात होमवर्क नीट केला नाही त्यामुळे तुमच्या शाळेत येता आलं नाही. आणि या आठवड्याचा होमवर्क असा आहे, तुमच्या आजी आजोबांना खूप आवडणारी एक गोष्ट त्यांच्यासाठी करायची आहे या आठवड्यात. चेहरे काही जणांचे असे झालेत की पण माझ्या घरी आजी आजोबा नाही आहेत, पण नात्यात तर असतील, शेजारी राहणारे तर असतील, अगदी नाही तर कुठल्या तरी नाना नानी पार्कमध्ये किंवा कुठल्या तरी पार्कमध्ये आजी आजोबा संध्याकाळी फिरायला येतात. त्यांना जाऊन विचारा की तुमच्यासाठी मी एक गाणं म्हणू का. पण आपल्याला या आठवड्यात कुठल्या तरी आजी आजोबांच्या चेहऱ्यावर काय आणायचं आहे? स्माईल आणायचं आहे. करेक्ट. आणि हा या आठवड्याचा होमवर्क आहे. हा होमवर्क तुम्ही काय केलात ते आम्हाला लिहून पाठवा. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. ईमेल आयडी आहे madlisutti@znetwork.com किंवा zmarathi@znetwork.com. नुमवी मुलींच्या शाळेमध्ये या पोरीने एवढी धमाल केली आहे, इतक्या छान गप्पा मारल्यात, गोष्टीवर इतक्या छान रिॲक्शन्स दिल्यात. खरंच हा एपिसोड संपूर्ण असं मला स्वतःला वाटतंय. त्याच्यामुळे यांना खास गिफ्ट आहे की या दोन ज्या धमाल मुलींनी मगाशी इतकं अप्रतिम आपल्याशी गप्पा मारल्या, त्या मुली आता आपल्यासाठी सॉलिड वादन करणार आहेत. आणि यांना गिफ्ट अशी आहे की आता ढोल ताशा आपण नेहमी मिरवणुकीत किंवा शिस्तबद्ध कवायतीत वाजवतो, बरोबर आहे ना, पण आज आपण त्याच्यावर दंगा करायचा आहे. त्याच्यामुळे पुढची 5 मिनिटं दंग्याची आहेत. ओके, रेडी? 1 2 3 4.